वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। पिंपळनेरमध्ये पेट्रोल पंपांवर तुफान गर्दी, प्रशासनाचा कडक इशारा। सध्या शहरातील पेट्रोल पंपांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे। मात्र जिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची टंचाई नाही। सामाजिक माध्यमांवर पसरत असलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनावश्यक गर्दीवर रांगा लागत आहेत। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे। प्रशासनाचे स्पष्ट आदेश। पेट्रोल डिझेलचा साठा पुरेसा असल्याने अनावश्यक गर्दी करू नये। कॅन, बाटल्या, ड्रम मध्ये इंधन देण्यास सक्त मनाई। प्रत्येक पेट्रोल पंपाने उपलब्ध साठ्याची माहिती फलकावर दर्शविणे बंधनकारक। नागरिकांनी आवश्यकतेनुसारच इंधन घ्यावे। नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार, प्रशासनाने स्पष्ट केले आहे। ही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून नागरिकांनी संयम राखावा व कोणत्याही अफवांना बळी पडू नये। गर्दी नाही, शिस्त ठेवा, इंधन पुरेसं आहे। ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज, प्रतिनिधी खुशाल वाडेकर, पिंपळनेर। नमस्कार, मी भाग्यश्री विस्पुते, जिल्हाधिकारी धुळे। सध्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील आणि आखाती देशांमधील जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईबाबत काही बातम्या येत आहेत। धुळे जिल्ह्यात इंधन टंचाई नाही। धुळे जिल्ह्यात 140 पेट्रोल पंप आहेत आणि 3 तेल कंपन्यांकडून मुबलक साठा नियमितपणे पुरवठा करण्यात येत आहे। तरी नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये। पेट्रोल पंपांवर जी गर्दी करण्यात येत आहे ती करू नये। जर ह्या परिस्थितीचा फायदा घेऊन कुठलेही गैरप्रकार किंवा अनधिकृत साठा कुणी करत असेल किंवा जीवनावश्यक वस्तू कायद्याचं उल्लंघन करत असेल तशा एजन्सीजवर किंवा तशा लोकांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल। आणि सुरक्षितेच्या कारणास्तव सुद्धा कोणीही प्लास्टिकच्या बॉटल्समध्ये किंवा कंटेनर्समध्ये या गोष्टींचा साठा करू नये। तरी मी सगळ्या नागरिकांना आव्हान करते की कुठल्याही अफवांना बळी पडू नये। जी अधिकृत माहिती शासनाकडून किंवा प्रशासनाकडून तुम्हाला देण्यात येत आहे त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि प्रशासनाला मदत करावी। धन्यवाद।